मड येथील प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला आशाताई बुचके यांनी हजेरी लावली। या कार्यक्रमामध्ये त्यांनी शिक्षक विद्यार्थी यांचे तर तोंड भरून कौतुक केलेच, शिवाय मड हे माझं आवडतं गाव आहे, या गावावर मी प्रचंड प्रेम करते। या गावामध्ये तब्बल 9 कोटीची विकास कामे सुरू असल्याचे आशाताई बुचके यांनी सांगितले। आशाताई बुचके आपल्या भाषणात अधिक काय म्हणाल्यात ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। नारायणगावमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आपल्या असणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा कार्यक्रम आहे, तो संपवल्याशिवाय मी इथे येऊ शकत नाही, पण मी आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे निश्चितपणाने या ठिकाणी गॅदरिंगच्या कार्यक्रमाला आणि खास करून माझ्या शिक्षकांचा माझ्यावर विशेष प्रेम आहे। त्यामुळे शिक्षकांनी काय केलं आहे पाहून मग तो शिक्षक जेव्हा आमच्याकडे येतो कुठल्याही कामानिमित्त, तर आपल्याला त्याचं मूल्यांकन करता येतं। त्यामुळे या ठिकाणी आज गॅदरिंगचा कार्यक्रम आहे आणि माझ्या आदिवासी विभागातल्या मुलांच्या गॅदरिंगचे कार्यक्रम कसे बसवले आहेत आमच्या शिक्षकांनी, ते सुद्धा आम्हाला पाहणं गरजेचं आहे। या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असताना आमच्या सोबत अगदी मिनिटाचाही विलंब न करता आमच्या सोबत पोलीस स्टेशन मध्ये असणारे वाणी साहेबांना फोन करून विचारलं का तुम्ही येणार का, ते म्हणले कुठे चालला, म्हटलं गाडीत बसा आणि मग ठरवू कुठे जाईल ते लगेच आमच्या बरोबर गाडीत बसले येऊन त्यांच्यासोबत त्यांचे सहयोगी आले। या ठिकाणी पंचायत समितीचे गटनेते दिलीपजी गांजळे आहेत, संतोष नाना खैरे आहेत। कारण कारखाना सांभाळता तालुक्यामध्ये नेमकं कुठे काय आहे, कुठल्या कार्यकर्त्याची कोणती अडचण आहे, कुठल्या गावातला प्रश्न, प्रत्येक गावाची नाळ त्यांची जोडलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आमदार जरी शरदजी येऊ शकले नाही तरी आपली भूमिका, आपला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी शशीभाऊ आहे, या ठिकाणी पोटेजी आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी अशोक भाऊ आहे, शिक्षण समितीचे अध्यक्ष आहेत, या ठिकाणी माझ्या सगळ्या सदस्य महिला आणि पोपट भाऊ। तुम्ही तर काय आल्यावर जेवण म्हटलं की आम्ही तुमच्या घरी निघतो, कारण तुमच्याकडे ती मेजवानी असते। तुमचाही कार्यक्रम आम्ही कधी टाळत नाही, कारण गावचा सरपंच महेंद्रभाऊ आज झाला, तो मला मुलाप्रमाणे आहे, पण पंचायत समिती सदस्य होत असताना देखील तुम्ही पाठीशी होतात। या विभागाने त्याला चांगली साथ दिली। परंतु या गावामध्ये काय आमचे शिक्षक संघटना अध्यक्ष बाळासाहेब, तुम्हाला माहित आहे की या आदिवासी विभागात देखील काम करत असताना मी या विभागाची प्रतिनिधी म्हणून कधी राहिली नाही, तालुक्याची प्रतिनिधी म्हणून उभी राहिली, पण या गावावर या विशेष प्रत्येक गावातच आहे, पण या गावात तब्बल 9 कोटीची कामं मी केली। किती कोटीची? 9 कोटीची, जेणेकरून आजपर्यंतच्या कुठल्याही व्यक्तीला आणावं, त्याने गावामध्ये दाखवावं की त्या ठिकाणी पीएससी उभी केली आहे, पाणी योजना दिली आहे, किती इंधन विहिरी घेतले, शाळांच्या सुधारणा केल्या, अंगणवाड्या दिले, अंतर्गत या ठिकाणी पोलीस स्टेशन उभं करत असताना सुद्धा साथ दिली आहे। या ठिकाणी ज्या वेळेला मडकरांनी महेंद्राच्या रूपाने, माझा महेंद्र असेल, या ठिकाणी सगळे पोपट असतील, सगळे त्याचे सहकारी असतील, सगळ्यांच्या माध्यमातून कोणी फोन केला, बाबू असेल, नुसतं सांगायचं बाबू आता 70 वर्ष झाला, परंतु नव्हता तेव्हा पण पोराने जरी सांगितलं तरी आईने ऐकायचं, ताईने ऐकायचं आणि ते करायचं। अशा पद्धतीने आजपर्यंत आपण या गावाशी नाळ जोडलेली, हे गाव नाही प्रत्येक गावाशीच आपली तशी नाळ जोडलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी मला एकच आनंद आहे की माझ्या शिक्षकांना, कारण शिक्षकांची पाठराखण 2002 ला जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेले आणि त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातल्या शिक्षकांचा विश्वास हा आशाताईंनी संपादित केला त्या कामाच्या जोरावर। का मी आमची अडचण आम्ही जर गेलो ताईकडे तर सुटणार आहे। आमच्या अंगणवाडीच्या सेविकाताई या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्यांना देखील एकच विश्वास की आम्ही ताईकडे गेलो का आमचा प्रश्न सुटणार आहे। एकच गोष्ट जीवनामध्ये कळली, ती म्हणजे अशी की सगळं काही करता येतं, नुसतं चांगलं शिक्षण द्या, पहिला क्रमांक आणा, 100% निकाल आणा असं म्हणून चालत नाही, तर आमच्या शिक्षकांना देखील नेमक्या काय अडचणी आहेत त्या देखील आपण सोडवल्या पाहिजे।
मी छत टाकलं म्हणजे मोठं काम केलं असं नाही, पण छत टाकल्यामुळे पाऊस वारा ऊन यापासून माझ्या उद्याच्या पिढीला घडवण्याचं काम करण्याची संधी मला मिळाली. ती संधी मला मिळाली. मी काय मोठं काम केलं नाहीये. आता 5 लाख रुपये काय महिना घरी नेणार आहे, 9 कोटी रुपये काय त्याने घरी दिलेत का? त्याने या विभागाच्या परिसराच्या विकासासाठी हा नुसता मडगाव नाही तर संपूर्ण वाड्या वस्त्यांमध्ये काम करत असताना मड बारागावच्या ह्या परिसरामध्ये नव्हे तर या गणामध्ये सुद्धा त्याचं काम आहे. आणि ते काम करत असताना पंडित असेल, आज पंडित या ठिकाणी दिसत नाही, पंडित असेल, महेंद्र असेल, आता गेणू आहे, गेणूची बायको मंगल आहे, परंतु आम्ही सगळे शिवसेना ही 4 अक्षर लागली, मग तो सरपंच असो, सदस्य असो, सर्वसामान्य माझा शाखा प्रमुख असो, बूथ प्रमुख असो, याला देखील एकच शिकवण आहे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंची की ही 4 अक्षरातला मोठी करतात, त्या 4 अक्षरामुळे तू आहे, ती 4 अक्षर बाजूला हटली की तू शून्य आहे. त्यामुळे आपल्याला मिळालेली संधी त्याचं सोनं करण्याचं काम तुमची ताई प्रामाणिकपणे आतापर्यंत करत आलेली आहे. माझा इवलासा साई ज्याला जन्माला आल्यानंतर मी मांडीवर घेतला, आज तो पहिलीच्या वर्गात जातो आणि आज मला कळतंय की तो साई ज्या घरी तर मला जाता येत नाही महिन्याच्या कधी, पण तो साई सर तुमच्या वर्गात आहे आणि तो जर माझ्यासाठी स्वप्न पाहतोय तर तो पाहत नाही, साई पाहतो आहे आणि साईच्या दरबारात जे ठरणार आहे तेच घडणार आहे. त्यामुळे निश्चितपणाने महेंद्राने पाहिलेलं स्वप्न की त्याची ताई त्याची आई एक दिवस आमदार व्हावी आणि तुम्ही सगळ्या महिलांना देखील निश्चितपणाने माझं कर्तृत्व नेतृत्व दातृत्व मान्य आहे, म्हणूनच तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे. वाटतं का तुम्हाला ताईने आमदार व्हावं म्हणून? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. धन्यवाद. या ठिकाणी तुमच्या आणि या कार्यक्रमाच्या मध्ये मी जादाचा वेळ घेणार नाही, पण पुढच्या वर्षी येईल तेव्हा ते 5 लाखाचं काम पूर्ण झालेलं असेल. कारण बोले तसा चाले त्याची वंदावी पाऊले, हा धर्म आपुला आपणच जपावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.